बुरहानपूर येथे पदवी डॉक्टरांचा डॉक्टर डिग्री प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च सेंटर तर्फे आपला दीक्षांत समारंभ 24 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता बुरहानपूर येथील परमानंद गोविंदजीवाला ऑडिटोरियल येथे आयोजित करण्यात आला. या दीक्षांत समारंभात 2020 आणि 21च्या बॅचच्या ग्रॅज्युएट डॉक्टरांना बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी डिग्री प्रदान करण्यात आली. डॉक्टर फिरोजा अली, डॉक्टर रमेश कपाडिया, माधुरी अतुल पटेल, अनिता यादव, प्राचार्य व्ही कृष्णा आणि उपप्राचार्य कल्पना पाटीदार यावेळी मंचावर उपस्थित होते. मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून सरस्वतीची पूजा केली आणि कार्यक्रमाची सुरुवात केली. मान्यवरांच्या पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही कृष्णा यांनी महाविद्यालयाविषयी माहिती देत प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी सांगितले की या संस्थेची स्थापना 2006 मध्ये झाली असून आज सुमारे 1000हून अधिक डॉक्टरांनी शिक्षण घेऊन जनतेची सेवेसाठी रुजू झाले आहे. 2020-21 या पदवीधर डॉक्टरांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक यांची भाची डॉक्टर मदिहा फिरदौस यांना बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पदवी प्रदान करण्यात आली. या दीक्षांत समारंभात डॉक्टर मदिहा फिरदौस यांच्या आई शाहिरा परवीन, वडील मोहम्मद अयाज, मोहम्मद फारूक, मोहम्मद रियाज, मुजम्मिल खान, डॉक्टर मुजम्मिल मंसूरी, डॉक्टर जवेरिया देशमुख, डॉक्टर अल्फी अन्सारी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. डॉक्टर इकरा अन्सारी आणि डॉक्टर अल्फी अन्सारी यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य कल्पना पाटीदार यांनी मानले. ही माहिती बुलढाणा येथून RN न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी. सेक्रेटरी गुरु गोविंद सिंह एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी। ये कॉलेज सन 2006 से एग्जिस्टेंस में आया है। 2006 से निरंतर कॉलेज समाज की सेवा में लगा है। हमारा प्रयास है कि अच्छे से अच्छे डेंटिस्ट हम समाज को दें। अभी तक लगभग 1000 के ऊपर हम डेंटिस्ट कॉलेज से कर चुके हैं, जिनको हमने बच्चों को पढ़ाई की। ये आज का जो कन्वोकेशन है ये बैच 2020-21 का है। 19 का बैच है, बड़ा ही मेहनती बैच था। कठिन सेरेमनी, कठिन परिश्रम के साथ इन लोगों ने कठिन परिस्थितियों में इन्होंने पढ़ाई करके अपने आप को किया। मैं इनकी उज्ज्वल भविष्य की शुभकामनाएं करता हूँ। बहुत बहुत शुभकामनाएं और बेस्ट विशेष देता हूँ। थैंक यू।